हा बोला. गुरुजी, तुम्ही म्हणालात काळजी करण्यासारखं काही कारण नाहीये, घराची ग्रहदशा चांगली आहे, पण गेले काही दिवस घरातलं वातावरण बिघडलंय. म्हणजे नेमकं काय झालंय? अहो, छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होतात आणि मग वाद झाले की घरातलं वातावरण बिघडतं. आता घर आहे म्हटल्यावर भांड्याला भांडं लागायचंच. तुम्ही उगाच काळजी करताय. हे बघा, देवासमोर बसलोय, खोटं बोलणार नाही, पण ह्या घराबाबत काही चिंता करावी असं मला काहीच दिसत नाहीये. गुरुजी, माझा धाकटा मुलगा आलाप, त्याचं काय? गुरुजी हल्ली तो जरा चिडचिड करतो, छोट्या छोट्या गोष्टींवरून वैतागतो, म्हणून म्हटलं जरा त्याची पत्रिका बघून घेता का? बर. आलाप माधव देसाई. चिडचिड आहे कारण कामाचा व्याप पण आहे. शिवाय आयुष्यात काही प्रश्न अनुत्तरित आहेत. पण मग त्यावर काही उपाय आहे का? उपाय करायची काही गरज नाही, कारण सगळे प्रश्न आपोआप सुटतील. फक्त संयम ठेवा. मग त्याची ग्रहदशा चांगली. गुरुजी, हे मी विचारते कारण मी त्याच्या लग्नाचा विचार करते. उत्तम. मी पत्रिका बघितले, याच वर्षी योग आहे. लगेच मुलगी बघायला लागा. पण मग त्यात काही अडचणी नाही ना येणार? अहो, ग्रहबळ चांगलं असल्यावर कशाला येत आहेत अडचणी? लगेच कामाला लागा. हो गुरुजी. गुरुजींकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यावर मालती आता आलापच्या लग्नाच्या विषयामागे लागणार. नाही, त्याआधी आलापशी बोलून जुई आणि मालती मधला अबोला दूर केला पाहिजे. गुरुजी, आलोच मी. बर. अगो, बरं झालं तुम्हाला सांगितलंस, नाही तर मी सेम रंगाची साडी नेसणार होते. हो ग, नाही तर बँडवाला दिसलो असतो आपण. ठीक आहे, मी दुसरी साडी नेसते. अगं, आहेत माझ्याकडे साड्या नवीन. हो, नाही तर गंधार घेऊन देईल ना मला नवीन साडी. हॅलो. हो हो, गंधार पण येणार आहे. हा, भेटूया उद्या. हा, 2 वाजता. बाय. हॅलो हॅलो. हे मी काही तुला नवीन साडी वगैरे घेऊन देणार नाही. तुला कोण सांगतंय नवीन साडी घेऊन द्यायला? मग आता फोनवर काय सांगत होतीस? अरे, ते फक्त कदमला सांगायला. तुला माहितीये का, मी उद्या मँगो कलरची साडी नेसणार होती आणि नेमकी ती सुद्धा. पण ठीक आहे, उद्या मी दुसरी नेसेन आता. मग बायकांच्या मनात काय चालू असतं ते कधी कोणाला कळणारच नाही का? म्हणूनच तू या भानगडीत पडूच नकोस. राहू दे. ते जाऊ दे. ऐक, मामांचा मला फोन आला होता. तू त्यांना काही सांगितलं नाहीस ना कोमल हरवलेली ते? अगं नाही, ऐकून तर घे पूर्ण. मी त्यांना काहीही बोललेलो नाहीये, काही सांगितलेलं नाही. तेच तुला सांगायला आलोय मी. व्हेरी गुड. आणि तूही सांगू नकोस. नाही नाही, मी तर नाहीच सांगणार आहे. इव्हन मी कोमलला सुद्धा बोलले की मामांना काही सांगू नकोस. हा, एक बरं झालं ती कोमल जुईलाच भेटली. ते म्हणजे? अगं म्हणजे जुई सारखी चांगली मुलगी होती म्हणून तिने घरी तरी आणून सोडलं. त्यात काय चांगली? दुसरं कोणी असतं त्यांनी सुद्धा हेच केलं असतं ना. हो, पण म्हणून आपण त्या व्यक्तीला सुद्धा चांगलं म्हणालोच असतो. मग त्या जुईचं एवढं कौतुक करायची काय गरज आहे? नाहीतरी ना ती चान्सच बघत असते, मला कधी एकदा आलापच्या घरी जायला मिळतंय ते. हे बघ, हे तुझं चुकतंय, कळलं ना? एक तर तिने आपल्याला एवढी मदत केली. मग मी काय पाय धुऊ का तिचे? तू ना चिडू नको. हा विषय इथे संपला. का का संपला विषय? बोल ना गंधार, गंधार. विषय संपला नाहीये. संपलेले विषय जुई पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करते. गंधारप्रमाणे आईंच्याही मनात जर जुईबद्दल पॉझिटिव्ह विचार तयार झाले तर मी जे ठरवलंय ते होणार नाही. लवकरात लवकर आईंसमोर आलापसाठी कोमलचं नाव सुचवलं पाहिजे. फ्रेंड फ्रेंड. अहो बाबा, इथे हो मी. हे बघ फ्रेंड,
आता जर आई जुईशी का बोलली नाही ह्या गोष्टीची तुम्ही जर कारण द्यायला आला असाल ना, तर ती ऐकण्यात मला काहीच इंटरेस्ट नाही. अरे उलट ती जुईशी असं का वागली हे मीच तिला विचारणार आहे. बाबा एवढी माणुसकी दाखवून ती त्या मुलीला आय मीन कोमलला घरी घेऊन आली, तर त्याच्या आईला काहीच नाही. उलट आई तिला इग्नोर करते. हो कसं वाटलं असेल तिला? मला तुझं मन कळतंय आलाप. मग ते आईला कळत नाही त्याचं काय करू मी? बाबा जुई मागे जे काही झालं ना त्याबद्दल बोलायला आली नव्हती. हे सुद्धा मला कळतंय बाळा. ती फक्त त्या मुलीला घरी घेऊन आली. अरे हो जरा शांत हो. केवढी चिडचिड करतोयस. बाबा मग काय करू मी? हे बघ अशा परिस्थितीमध्ये तू जरा शांतपणे सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा. अहो बाबा मी सगळ्यांचा विचार करतो, पण समोरचा व्यक्ती तसा वागत नाहीये. आई मला आणि जुईला का समजून घेत नाहीये तेच कळत नाहीये मला. तिनं तुला आणि जुईला समजून घेण्यासाठी तुमचं ऐकलं पाहिजे आणि तिनं तुमचं ऐकावं अशी परिस्थिती आपल्याला निर्माण करावी लागणार आहे. आता मी खाली जे काय ऐकून आलोय ना त्यावरून तरी तशी परिस्थिती आपल्याला लवकर तयार करावी लागणार आहे. म्हणजे असं असं काय ऐकून आलात तुम्ही? खाली तांबे गुरुजींसमोर तुझ्या आईनं तुझ्या लग्नाचा विषय काढला. काय? हा अरे त्यांच्या म्हणण्यानुसार आता खूप चांगले योग आहेत, लवकर करून टाका असं म्हणाले तांबे गुरुजी. बाबा आई असं का करते? बघ तेच सांगतोय तुला बाळा, जरा शांततेनं घे सगळं, शांततेनं विचार कर. बाबा हे मला कळलं, हे जर जुईला आणि तिच्या घरच्यांना कळलं तर काय होईल? जुईच्या आईला तर काय बरंच होईल रे, कारण तशाही त्या ह्या लग्नाला तयार नव्हत्या. बाबा हेच मी तुम्हाला आणि आईला कधीपासून सांगण्याचा प्रयत्न करतोय. काकूंनी मी घर जावई झालो पाहिजे ही अट मागे घेतली. त्या आमच्या लग्नाला तयार आहेत. काय? अरे मग हे मालतीला सांगायचं ना. अहो बाबा त्याचा काहीच उपयोग नाही. हेच सांगायला मी आईकडे गेलो होतो, पण तू जुईला विसरून जा असं स्पष्ट शब्दात आईने सांगितलंय मला. अच्छा असं आहे का? अरे पण आलाप, जुईच्या घरचे जर ह्या लग्नाला तयार असतील तर त्यांच्याशी भेटून बोलून आपण पुढची पावलं उचलायला हवीत. हो बाबा. नुसतं हो नाही, आपण आजच जुईकडे जाऊया. पण बबड्यात काही करून तू त्यांच्याशी बोलायला हवं होतस. बाबा आपण केव्हा बोलतो? केव्हा? जेव्हा समोरचा आपला ऐकतो तेव्हा. हा बरोबर. मग पण बाबा माझं ऐकणं सोड. आलापची आई मला इग्नोर करत होती. अरे बाळा, पण पुन्हा एकदा तुला त्यांच्या घरात जायची संधी मिळाली होती, बरोबर आहे? बरोबर. मग काही करून तू त्या संधीचा फायदा घ्यायला हवा होतास ना. पण तिथे मला वेगळं पाडल्यासारखं वाटलं रे. म्हणजे पहिल्यांदा मी माणूस नसून वेगळीच कोणीतरी आहे असं जाणवलं. ते तर आपण आहोतच, पण तू आलापच्या आईशी बोलण्याचा प्रयत्न तरी केलास का बाळा? नाही. करेक्ट. अरे मी हेच म्हणतोय जुईल्या, तू निदान प्रयत्न करायला हवा होतास की नाही? बाबा मी प्रयत्न करण्याच्या आधी माझ्यात आणि आलापच्या आईमध्ये बोलणं व्हावं म्हणून आलापच्या बाबांनीही प्रयत्न केले. मग ते प्रयत्न फेल गेले. आणि आलापच्या आईच्या वागण्यातून एक गोष्ट मला जाणवली. काय? जुई हे नाव त्यांना आलापच्या आयुष्यात आणि जुई ही त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर पण नकोय. हे बघ जुईले, त्यांचं जसं या बाबतीत एक ठाम म्हणणं आहे तसं तुझंही काहीतरी म्हणणं आहे ना. म्हणजे तू आलापशिवाय राहू शकतेस, त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाचा विचार करू शकतेस? कधीच नाही. एक्झॅक्टली. मग हे तुझं म्हणणं तुला त्यांच्यापर्यंत पोहोचवावं लागेल बाळा, त्यांची ऐकायची इच्छा असो किंवा नसो. मला काहीच कळत नाहीये. हे बघ बाळा, मला कळतंय की या सगळ्यात तुझा खूप गोंधळ होतोय, पण तू जर हे आत्ता नाही बोललीस तर तुला पुन्हा कधीच नाही बोलता येणार. बरोबर आहे जुई. हे बघ, जोपर्यंत तू बोलत नाहीयेस तोपर्यंत तुझ्या मनात काय आहे हे त्यांना कसं कळणार? हा, आणि मनातली गोष्ट जर मनातच ठेवलीस, बोलली नाहीस, तर हा जो सगळा प्रॉब्लेम क्रिएट झालाय ना, हा सुटणार नाही. उलट अजून तो वाढेल. हा, मी बघते. ठीक आहे, बघूया, पुन्हा काहीतरी करू आपण. तुम्ही एवढ्या रात्री? काकू कामच तसं अर्जंट होतं. तुम्ही
तुम्ही आत या ना प्लीज, आत या. या. आला माधुराव, आत या ना, बसा. मी बसा, मी पाणी आणते. नाही बसा. नको राहू दे. काय पाहुणचार वगैरे नंतर, आधी मी काय सांगतोय ते ऐका. काय झालं माधुराव? काका सगळं ओके आहे ना? नाही. म्हणजे घरची परिस्थिती ओके नाहीये. जुई, आईने माझ्या लग्नाचा विषय गुरुजींसमोर काढला होता. काय? हो. बघतोय, आपण जर आत्ताच बोललो नाही किंवा सोल्युशन काढलं नाही ना, तर गोष्टी हाताबाहेर निघून जातील, प्रॉब्लेम सुटणार नाही. बाबा तू बरोबर बोलतोय. आलाप, आपल्याला लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे. ताई तुम्हाला अजून पोहे देऊ? नाही, बस झाले मला. अगं आलापला विचार ना. नाही, माझं होतच आलंय. तुम्ही खा ना कोमल. तुम्ही घ्या, मी नंतर खाईन. आलाप, छान बनवलेत ना पोहे? हा हो, छान झाले. कोमलने बनवलेत. बटाटा पोह्यांचं ना हे असंच असतं, म्हणजे बटाटे पण शिजले पाहिजेत आणि पोहे पण जास्त नरम नाही झाले पाहिजेत. स्किल आहे स्किल. कोमलला जमत. हो का? हो म्हणजे हो हो, छान झाले. थँक्यू. तुम्हाला अजून पोहे देऊ का? नाही नको नको, बस हा बस. हा सांगा. काकू, एक मिनिट. तुम्हाला चहा नाश्ता देऊ? हो दे. हॅलो काकू, एक मिनिट. काय ग? तुम्ही आधी बसा बघू. बर बसते. आहा बोला, तुम्हाला काय काय लागेल? सगळ्यात आधी ज्यांचं नाव नोंदवायचंय त्यांचं नाव लागेल. हा, माझा मुलगा आलाप माधव देसाई. तुम्ही एक एक सांगा, तसं तसं मी लिहून घेते. आता सांगत नाही बसत मी एवढं. मी एक काम करते, मी तुम्हाला मेसेज करते आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही सगळे डिटेल्स भरून द्या ज्याची आम्हाला आवश्यकता आहे. म्हणजे नाव, जन्मतारीख, त्याच्यानंतर मुलीकडनं काय काय अपेक्षा आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहून पाठवा, म्हणजे बरं पडेल. हो हो नक्की पाठवते. अहो, तुम्ही दांडेकर विवाह मंडळावर पूर्ण विश्वास ठेवा. 24 तासाच्या आत योग्य मुलीचा फोटो, तिची सगळी माहिती, तिची पत्रिका, सगळ्या गोष्टी तुमच्या समोर हजर असतील. अहो, तुमच्या विवाह मंडळावर विश्वास आहे माझा, म्हणून तर तुमच्याकडे नाव नोंदवते ना मी त्याचं. मागे माझ्या पुतणीचं सुद्धा तुम्हीच जमवलं होतं ना? असेल. आता काय रोज एवढी लग्न जुळवतो आम्ही, आणि कितीतरी हाय प्रोफाईल लग्न जुळवली आहेत, त्यामुळे असेल. आता किती लक्षात ठेवणार ना. पण तुम्ही काळजी नका करू. मग माझ्या आलापसाठी सुद्धा एखादी चांगली मुलगी बघा बर का. तुम्ही अगदी काळजी करू नका. आता समजा की तुमच्या आलापचं लग्न ठरलं, मी तुम्हाला सगळं मेसेज करते, त्याची माहिती तुम्ही पाठवून द्या. ही सुविधा फक्त तुमच्यासाठीच आहे हो वहिनी. नाहीतर विवाह मंडळात आल्याशिवाय आम्ही नोंदणी करूनच घेत नाही, मुळे तुम्हाला माहितीच आहे. हो हो थँक्यू. ठेवते बरं. गुड मॉर्निंग. फोन ठेवताना गुड मॉर्निंग म्हणाल्या. आई, तुम्ही आलापचं नाव विवाह मंडळात नोंदवताय? हो, हे एवढं त्याच्याकरता करतेय, पण तो बघितलास कसा तणतणत गेला ते. हो ना, म्हणजे आज राग आलाय त्याला, पण उद्या जेव्हा त्याला कळेल ना की तुम्ही त्याच्या भल्यासाठीच करताय, तेव्हा समजून घेईल तुम्हाला तो. आणि आई, तुम्ही जे काही करता ते सगळं चांगलंच करता ना. नशीब तुला तरी कळतंय हे. आई, आपला आलाप खरंच खूप चांगला मुलगा आहे. म्हणजे तुम्ही हे असं विवाह मंडळात नाव न नोंदवता फक्त आपल्या रिलेटिव्हजना सांगितलं असतं ना की यंदा कर्तव्य आहे, तरी 100 स्थळं आली असती हो.
हो ते तर आहेच ग, पण एक विवाह मंडळाचा ऑप्शन ठेवलेला बरा नाही का? हो बरोबर आहे तुमचं. पण आई कसं आहे ना, कधी कधी आपण जे शोधत असतो ना ते आपल्या समोरच असतं, तर ते आपल्या लक्षात येत नाही. चहा. घ्या ना. हॅलो हॅलो मामा, हा ऐकू येते का? हॅलो, तुम्ही रेंज मध्ये या ना. हा हा येतं ऐकू. ऐका ना, आपली कोमल आहे ना, तुझी पत्रिका आहे का आपल्याकडे? पत्रिका पत्रिका कोमलची. हा ती जरा लवकरात लवकर पाठवा ना. नाही नाही हो, माणूस कशाला पाठवताय, कुरिअर करा ना. मी पाठवते पत्ता. हा पत्ता पाठवते. बरं ऐका ना, पत्रिकेची पहिली 4 पानं आहेत ना, त्याचा फोटो काढा आणि मला मेसेज करा. हा नाही नाही नाही, पत्रिका कुरिअरच करायची आहे, पण पत्रिकेचे जे फोटो काढाल ना ते मला मेसेज करा. मामा कळलं का? मी परत एकदा सांगते, पत्रिकेचे फोटो मला मेसेज करा आणि अख्खी पत्रिका मला कुरिअर. हा करेक्ट करेक्ट. हा प्लीज हा मामा, असंच करा. हा ओके बाय बाय. झाला फोन? ताई मी बघत होते, कोणीच ऐकलं नाही तुमचं बोलणं. हळू ना. काय तू एक आणि हा मामा, सगळं समजावून सांगावं लागतं. ताई दादांना काही बोलू नका. आपल्या गावाकडे रेंजचा प्रॉब्लेम आहे ना, म्हणून होत असेल बघा. असं ऐकायला नसेल आलं त्यांना. ताई तुम्ही दादांकडे पत्रिका का मागत होतात माझी? हिला जर मी सांगितलं की तुझी पत्रिका मी त्या विवाह मंडळात देणार आहे ज्या विवाह मंडळात आईंनी आलापचं नाव नोंदवलंय, तर कदाचित बोलता बोलता ही कोणाजवळ तरी हे बोलून टाकेल. ताई कसला विचार करताय? काही नाही. मग दादांकडे पत्रिका का मागत होतात माझी? अगं तू मुंबईत आलीस आणि काल हरवलीस, म्हटलं गुरुजींना तुझी पत्रिका दाखवून बघूया एकदा, म्हणजे ग्रहदशा वगैरे बरोबर आहे ना. ताई अहो मला काय होणार आहे? असं नाही ग, पण एकदा दाखवलेली चांगली नाही का? ताई एक सांगू का, तुम्ही माझ्या पाठीशी इतक्या खंबीरपणे उभे असताना मला काय होणार आहे? हो ग, मी आहे पाठीशी, पण तरी मला नाही करावत म्हणून. अहो ताई किती काळजी करताय माझी तुम्ही पण ना. तुझी काळजी मीच करणार ना. या घरची धाकटी सून बनवायची आहे तुला, काळजी तर करावीच लागणार. कोमल, एकदा का तुझी पत्रिका आलापच्या पत्रिकेशी जुळली की अर्ध काम झालंच. ही सगळी परिस्थिती काळजी करण्यासारखीच आहे. आलापला गाठलं पाहिजे. दादा हा 4 कटिंग द्या ना. हा साहेब. 3च द्या. आणि ऐका, तुम्ही चहामध्ये मसाला टाकणार असाल ना? हा, तो तुमच्या चहामध्ये जास्त मारू का? तुमचा उत्साह चांगला आहे, पण माझ्या चहामध्ये तो नकोय. सॉरी काका, बोला. काही नाही, मला जे काय बोलायचं होतं ते सगळं बोलून झाले. मला फक्त एवढंच सांगायचं होतं की प्राजक्ताने कोमलची पत्रिका आणि पत्रिकेच्या पहिल्या 2 पानांचे फोटो अर्जंट मागून घेतलेले आहेत. अहो बाबा, आईने सुद्धा माझं नाव विवाह मंडळात नोंदवलंय. एक मिनिट, हे तुझी आई तुला केव्हा बोलली? सकाळी फोनवर बोलत होती ती. तेव्हा तिथे प्राजक्ता होती? हो होती. तरीच ऐका ना काका, आम्हाला पण कळेल असं सांगा ना. अरे म्हणजे आलापची आई त्याच्यासाठी विवाह मंडळामध्ये मुलींचं ऑप्शन शोधते हे कळल्यानंतर प्राजक्ताने लगेच कोमलची पत्रिका मागून घेतली. म्हणजे वेळ आली की ती लगेच कोमलचं नाव पुढं करणार. कोमल म्हणजे काका? हा तीच, जिला तू स्वतः सुखरूपपणे आमच्या घरी आणून पोहोचवलंस आणि आता ती आमच्या घरात तुझ्या जागेवर उमेदवारी करतीये. आणि त्यात ती कोमल, ती जे वहिनी सांगणार तेच करणार. बरं, तिच्याशी बोलायचं जरी झालं तरी त्याचा काही उपयोग नाहीये. माझे आई बाबा येऊन बोलू दे का काकूंशी?
तुझी काकू सगळं ऐकण्याच्या मनस्थितीत पाहिजे ना. तिथं काही आणखीन भांडणं झाले तर सगळेच प्रॉब्लेम व्हायचे. ऍक्च्युली यातून काहीच होणार नाही. पण मग आता आपण काय करायचं? एक पर्याय आहे. कुठला? तू जुईला घे आणि पळून जा. काय? बाबा काय बोलताय तुम्ही? हो, तुझा बाप असूनही मी तुला हे सांगतोय. थोडे दिवस घरात चिडचिड होईल, नंतर सगळं सेटल होईल. तुमचं राहण्याचं काय करायचं ते मी बघतो. नाही नको, असं पळून जाऊन लग्न नाही करायचं आम्हाला. मग इथं चहा गाळत बसा, नंतर तेच दळण दळत बसा. मला तरी यावर दुसरा काही पर्याय दिसत नाही. हट यार. मला अहो काका, तुम्हाला कसं बोलू मी? अहो काका, तुम्हाला बोललेलो ना चहामध्ये मसाला नकोय म्हणून माझ्या. काय तुम्ही? अरे विसरतो साहेब, दुसरा आणू का? नाही नको, ह्याची पण टेस्ट आहे चांगली. हा, तो वेगळा मसाला मारला ना साहेब. ओके 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 ओके. तुला काहीतरी सुचलं ना?